न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। नमस्कार, आपण पाहत आहात न्याय क्रांती न्यूज। पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत आहे। मोठमोठे प्रकल्प, नवीन सोसायट्या आणि वाढती लोकसंख्या यामुळे शहराचा विस्तार होत असताना दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत समस्याही वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। वाकड, ताथवडे, पुनावळे, हिंजवडी परिसरासह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी वाहतूक, अतिक्रमण, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि नागरी सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामान्य नागरिकांनी आपल्या समस्या पिंपरी चिंचवड शहरातील समस्या न्याय क्रांती न्यूज समोर मांडल्या आहेत। या भागात 2 ते 3 ज्येष्ठ नागरिक संघ असून त्यामध्ये महिलांचाही सहभाग आहे। जवळपास 200 ते 300 नागरिकांनी महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत। गुड मॉर्निंग। हे आमच्या वार्डातले वार्ड क्रमांक 25 मधले सर्व सिनियर सिटीजन्स वाकडकर कॉर्नर इथे रोज सकाळच्या वेळेला बसतात। रोज सकाळच्या वेळेला त्यांची दिनचर्या सुरू होते। सहज अचानक आज मी न्यायक्रांती न्यूजतर्फे आज आलेलो आहे आणि सहज सकाळच्या वेळेला एक गुड मॉर्निंग करून प्रश्न विचारले की तुमच्या वार्डातल्या काय समस्या आहे किंवा तुम्हाला काय त्रास वगैरे होतो, तर त्याबद्दल त्यांच्याशी जस्ट अशा गप्पा गोष्टी केलेल्या आहे। तर एक प्रत्येकांची प्रतिक्रिया घेतो। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आपलं काय नाव सर? मंडोळे, रवींद्र मंडोळे। अच्छा, कुठे राहता आपण? शनी मंदिर रोडवर ईशा फूडपीठमध्ये। ओके, काय सर काय म्हणते, काय वाटतं आपल्याला? 10 वर्षापासून मी इथे राहतो, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी कॉर्पोरेशनने अजूनही बसण्याची सोय केली नाही। गार्डनचा प्रस्ताव मंजूर झालेला, म्हणजे रिझर्वेशन पडलं असतं त्याच्या पुढे कारवाई केली नाही। तर संपूर्ण या एरियातले जवळजवळ 500-600 वर ज्येष्ठ नागरिक हे रस्त्यावर हिंडत असतात। रस्त्यावर कुठेही बसण्याची सोय नाही, बेंच प्रोव्हाइड केलेली नाही आहे। आणि यामुळं जर कॉर्पोरेशननी ही जर सोय उपलब्ध करून दिली तर ज्येष्ठ नागरिकांना फारच चांगल्या प्रकारचे आयुष्य जगता येईल। या रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकांची खूप वेगवेगळी संघ आहे, हा एवढा एकच नाही आहे, हो, भरपूर असे किती लोक आहेत आपण? खूप आहेत, म्हणजे 200 ते 300 लोकांचा ग्रुप आहे आपला। मोठा ग्रुप आहे। ओके, रजिस्टर्ड ग्रुप 2 आहेत याच्यावर। बरं, एकेका रजिस्टर्ड ग्रुपमध्ये 100 सिनियर सिटीजन, परंतु इथं बसायची जागा, इथे बसायची जागा नाही आहे तुम्हाला। म्हणजे तुमचं म्हणणंच आहे की बा म्हणजे इथे जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर सर्वकडे अतिक्रमण झालेलं आहे, रस्त्यावर थांबता येत नाही, कामं चालू आहेत आणि जाता येताना त्रास होतो, चलताना त्रास होतो आहे। या ठिकाणी बिल्डिंग वाढतात, सगळं पाणी वगैरे होतं। ज्येष्ठ नागरिक अशी एक सोय राहायला पाहिजे। एखादा पार्क म्हणा, एखादी विश्रांतीची जागा किंवा कमीत कमी बसायची जागा, जसं आपल्या आदित्य बिर्ला रोडवर केले, असं काहीतरी एक करायला हवं। विरंगुळा तरी चालेल, विरंगुळा चालेल। आणि रस्त्यावर कुठेही टॉयलेट नाही आहे या एरियामध्ये, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे। बरं, मग ह्या समस्या तुम्ही आपल्या वार्डातल्या नगरसेवकांना वगैरे, अधिकाऱ्यांना वगैरे पत्र देऊन सांगितलेलं आहे? दिलेलं आहे। ओके, ग्रुपनंतर दिले, आमच्या कॉर्पोरेशनला दिलेलं आहे, नगरसेवकांशी प्रत्यक्ष बोललेलं आहे। आम्ही दोनदा गेलो होतो सगळ्या नगरसेवकांकडे, परत अजून काही पुढे हालचाल झालेली नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचे इथून आम्हाला बस पण नाही आहे, बसची सेवा आहे, सेवा नाही आहे इथून। म्हणजे ह्या श्री मंदिर रोडला एकही बस नाही। म्हणजे तुम्हाला कॉर्पोरेशनला जायला किंवा पेन्शनसाठी कुठे तुम्हाला सिनियर सिटीजन्सला किंवा शाळेत पोचवायला लहान मुलांना ॲटोवाले मनमानी करतात। यायला तयार होत आणि ॲटोवाले पण आजकाल तुमच्या मीटरच्या ठिकाणी अवाढव्य मागणी करतात, प्रश्न चालू आहे। तो प्रश्न पण आहे। स्टॉप असला तर खूप सोय होईल। सगळ्याकडे 40 रुपयाची पास आहे, त्यामुळे आम्हाला कुठेही फिरता येईल। सुरू करायला इथं बघा सिटी बस नाही, बसचा स्टॉप। सगळ्यात दुसरी महत्त्वाची, आता या दोन्ही रोड, शनी मंदिर रोडवर जे अतिक्रमण झालेले फुटपाथवर, हां हां बोला, अनाधिकृत दुकानं उघडलेले नसतं, खुर्च्या टाकून बसतात। म्हणजे सिनियर सिटीजन संध्याकाळी बसायला सुद्धा, जायला सुद्धा जायला जागाच नाही सिनियर सिटीजनला वगैरे। चालण्यासाठी राहिलेलं नाही। वाकड, शनी मंदिर ते मारुंजी रोड, बुचडे वस्ती, शिवाजीनगर बस स्टँड आणि
व्हायवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशी सार्वजनिक बस सेवा सुरू करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे। या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असून विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी अडचणी येत आहेत। त्यामुळे दिवसातून नियमित धावणारी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा, व्यायामासाठी सुविधा, वृत्तपत्र वाचण्याची व्यवस्था आणि नागरिकांसाठी छोटा कट्टा उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। वाकड, ताथवडे, पुनावळे आणि हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत। मात्र लहान मुलांना खेळण्यासाठी, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी पुरेशी सार्वजनिक उद्याने नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे। विकास होत असताना नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित सुविधा देखील वाढल्या पाहिजेत अशी मागणी करण्यात आली आहे। परिसरात आरोग्य सेवा आणि दवाखान्यांची सुविधा उपलब्ध होत असली तरी नागरिकांना प्रत्यक्षात दर्जेदार, वेळेवर आणि सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। फक्त सुविधा सुरू करणे नाही तर त्याचा लाभ सामान्य नागरिकांना मिळणे महत्त्वाचं असल्याचं नागरिक सांगतात। महानगरपालिकेने तयार केलेले फुटपाथ, अनेक ठिकाणी वडापाव गाड्या, पाणीपुरी विक्रेते, भाजी विक्रेते आणि इतर अतिक्रमणामुळे व्यापले गेले असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। पादचाऱ्यांना सुरक्षित चालण्यासाठी असलेले फुटपाथ मोकळे राहिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आपला अनुभव सांगताना फुटपाथ मोकळा करण्याबाबत बोलल्यावर मिळालेल्या धमकीवजा प्रतिक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे। फुटपाथ आणि संध्याकाळच्या वेळेला आपण मग संध्याच्या वेळेला आपण असं विरंगुळा केंद्र किंवा कुठे जाऊन बसता का रस्त्यावरच बसता? असं रोडवरच फिरतो आम्ही. अच्छा, रोडवरच फिरता? फिरतो आणि कुठे जागा मिळाली तर असं अच्छा, असे कट्टे वगैरे? अच्छा, असे हे जे डिवायडर आहेत असे या डिवायडरवर तुम्ही बसता? म्हणजे डिवायडरवर तुम्ही बसले म्हणजे तुमच्या तसं पाहिलं तर एखादी गाडी येऊन तुम्हाला ठोस लागली तर तुमच्याच जीवाला? बरं, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणजे त्रास आहेच। अजून काय वाटतं तुम्हाला? काय सुधारणा व्हावी आपल्या वाड्यात? रस्ता चालू आहे, तिथे एवढी गर्दी आहे संध्याकाळच्या वेळा की त्या ठिकाणी मोठ्या गाड्या बंद केल्या पाहिजे आणि शाळेच्या गाड्या सगळ्या वळवल्या पाहिजे। शाळेच्याही गाड्या जातात एकाच रस्त्यावरून आणि येणाऱ्याही गाड्या येत असतात आणि मोठे मोठे डंपर येतात, त्यामुळे चालता येत नाही माणसांना। हेवी गाड्या नको. रस्त्यावर पडलेली गिट्टी, ड्रेनेज, रस्ते खोडलेले पाहिजे म्हणजे तुमच्या समस्या एवढ्याच आहे की बा आमच्या आरोग्य सेवा, रस्त्याची ह्या ज्या सेवा आहे ह्या सेवा तुम्हाला मिळायला पाहिजे, मूलभूत तरतुदी द्यायला पाहिजे, कॉर्पोरेशननी द्यायला पाहिजे। कॉर्पोरेशन तुमच्याकडनं अवैध टॅक्स घेते, त्या बदल्यात बा तुमच्या काही अपेक्षा आहे? बरं, की फुटपाथवरती फेरीवाल्यांच्या भेळपुरीच्या वडापावच्या गाड्या ते सगळी घाण पण करतात आणि दादागिरी सुद्धा करते। अच्छा, दादागिरी पण करतात म्हणजे फुटपाथवरचे गाड्यावाले? म्हणजे काय म्हणतात तुम्हाला ते? म्हणजे दादागिरी म्हणजे काय म्हणतात? समजा तुम्ही त्यांना म्हटलं की बाबा मला जाता येताना त्रास होतो, समोर रस्ता दिसत नाही का, एवढा रस्ता आहे ना, अशी दादागिरी असते। तुम्हाला काय करायचं ते करा। अच्छा, अशा भाषेत बोलतात। म्हणजे अशा भाषेत बोलतात तुम्हाला काय करायचं आहे ते करा, म्हणजे सिनियर सिटीजनला इतका त्रास? लेडीजला, सिनियर सिटीजनला अशी उर्मटपणे उत्तरं देतात। बरं, जायला रस्ता नाही, बाजूला स्टूल घेऊन बसतात, त्यांना जर साईडला म्हणतात तुम्हाला काय करायचं, ठीक आहे चालेल सर। आम्ही आमच्या न्यायक्रांती न्यूजतर्फे मी प्रशांत काटे, मी ही बातमी तुमच्या सर्वांच्या यांनी मी सरकारपुढे मांडतो, कॉर्पोरेशनकडे मांडतो आणि कॉर्पोरेशनच्या लोकांतर्फे, वार्ड मेंबरतर्फे पण लवकरात लवकर हे काम हो अशी आपल्या सर्वांतर्फे त्यांना मी विनंती करतो। न्यायक्रांतीतर्फे मी प्रशांत काटे, आपल्या सर्वांचे धन्यवाद। नागरिकांचा सवाल आहे की सामान्य नागरिक चुकीच्या गोष्टीला विरोध करत असेल तर त्याला भीती का वाटावी? भाजी बाजार नियोजनबद्ध असावा। नागरिकांची मागणी रोज भरवणाऱ्या भाजी बाजाराबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की रोज रस्त्यावर बाजार भरल्यामुळे वाहतूक कोंडी, फुटपाथवरील अडथळे आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो। भाजी बाजाराची गरज आहे,
मात्र तो आठवड्यातून 2 दिवस नियोजनबद्ध पद्धतीने भरावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाजार संपल्यानंतर भाजीपाला, कचरा, प्लास्टिक आणि इतर घाण रस्त्यावर राहते. महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि मनुष्यबळ मर्यादित असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तातडीने स्वच्छता करणे कठीण होते आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. परिसरातील रस्त्यावर मोठ्या क्रेन, शाळेच्या बसेस, ट्रक, सिमेंट टँकर आणि डंपर दिवसभर उभे राहत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. रस्ते नागरिकांसाठी आहेत की अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी? बंद स्ट्रीट लाईट, रस्त्यावरील गिट्टी आणि अपघाताचा धोका. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असणे, रस्त्याच्या कामानंतर पडून राहिलेली गिट्टी, खडी आणि बांधकाम साहित्य यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचं नागरिक सांगतात. एखाद्या नागरिकाला अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केलाय. रात्री 8 नंतर बांधकाम बंद असावीत. नागरिकांची मागणी. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बांधकामांबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्री 8 नंतर बांधकामे बंद असावीत अशी अपेक्षा असताना काही ठिकाणी रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत कामे सुरू असतात. यामुळे आवाजाचा त्रास, झोपेचा त्रास आणि आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. नियम असताना त्याची अंमलबजावणी का होत नाही? पोलीस आणि संबंधित अधिकारी याकडे लक्ष का देत नाहीत? पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता, सुरक्षा आणि सोसायट्यांशी संबंधित अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचं नागरिक सांगतात. शहर वाढत असताना नागरी सुविधांमध्येही त्याचा प्रमाणात वाढ होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अतिक्रमण, अवैध धंदे, नियमभंग आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रभावी कारवाई झाली पाहिजे. काही अधिकारी कठोर कारवाई करून व्यवस्था सुधारू शकतात तर इतर विभागांना तेच का शक्य होत नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे आणि सामान्य नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य मिळाले पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पाणी, वीज, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूत सुविधा या नागरिकांच्या गरजा आहेत. जनतेने विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष कामातून उत्तर द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कारण विकासाच्या घोषणा ऐकायला चांगल्या वाटतात, पण त्या विकासाचा अनुभव सामान्य नागरिकांच्या रोजच्या जीवनात दिसला पाहिजे. निवडणुकीच्या वेळी नागरिक आठवतात, मग नागरिकांच्या समस्या सोडवताना त्यांचा आवाज कधी ऐकला जाणार? प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.